नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पिंपरी चिंचवड मधल्या पिंपळे गुरव परिसरात 2 तरुणांनी 14 वाहनांची तोडफोड केली आहे. शशिकांत बनसोडे आणि प्रथमेश इंगळे अशी आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींना काही वेळातच पोलिसांनी अटक केली. रविवारी 16 सप्टेंबरला पहाटे 4च्या सुमारास ही तोडफोड करण्यात आली. त्यात हिंसक संघर्षही झाला. सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे लाला पाटील नावाच्या व्यक्तीचा शोध घेत होते. ते मयुरीनगर हाऊसिंग सोसायटी जवळ पूर्वी झालेल्या हल्ल्याचा बदला घेत होते. आरोपीने एका व्यक्तीला पाटील याचा ठाव ठिकाणा विचारणा केली. त्या व्यक्तीने माहिती देण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपीनं त्याच्यावर भाल्याने वार केला. हल्ल्यानंतर बनसोडे आणि इंगळे यांनी कारच्या खिडक्या फोडत त्यांची नासधूस सुरूच ठेवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ प्रत्युत्तर दिले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर सांगवी पोलिसांना त्यांचा शोध घेण्यात यश आले आणि पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या बातमीसह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.